नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आवाज आहे आपल्या निवेदकाचा। महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ऐतिहासिक किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेले एक ज्ञान मंदिर म्हणजेच आपलं जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जिथे निसर्गाची शांतता आणि शिक्षणाचा ध्यास एकत्र येतात। विद्यार्थी मित्र हो, एकेकाळी या भूमीत उच्च शिक्षणाची वानवा होती। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणासाठी दूरवर जावे लागत असे। यात समस्येवर उपाय म्हणून एका दूरदृष्टीच्या नेतृत्वाने हे स्वप्न पाहिले, आपल्याच भूमीत ज्ञानाचे एक असे केंद्र उभा करावे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतांचा विकास करता येईल। आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा काटच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब, शांत, संयमी तसेच अभ्यासू नेतृत्व कृष्णा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख, आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कृष्णा कारखान्याचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, बोले तैसे चाले या उपतीप्रमाणे कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार, आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सल्लागार माननीय डॉक्टर विनोद बाबर सर, जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकचे प्राचार्य माननीय डॉक्टर अनंतकुमार गुजर सर। जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक केवळ एक इमारत नाही, तर हे ज्ञानाच्या वाढीसाठी अनुकूल असे परिपूर्ण वातावरण आहे। शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ रेठरे अंतर्गत संस्थेचे आदरणीय चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणामध्येच विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी वसतिगृह सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे। महाविद्यालयामध्ये वेगवेगळे क्लब्स असणारे सेल्स यांच्या माध्यमातून आम्ही 100% विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे उद्दिष्ट ठेवले आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे। याचा जास्तीत जास्त लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मी संस्थेच्या वतीने आपणास आवाहन करतो। विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचा आत्मा म्हणजे तिथे शिक्षक। जयवंत कॉलेजकडे अनुभवी, समर्पित आणि उच्च शिक्षित प्राध्यापकांचा एक मजबूत संघ आहे, जे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर व्यावहारिक कौशल्ये आणि नैतिक मूल्ये देखील शिकवतात। वेलकम टू जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक myself Milinda Ashok Mathu, working as a vice principal from academic year 2023, and also I joined as an assistant professor in electronics and telecommunication engineering. I have total 25 years of experience and currently pursuing my PhD at Symbiosis Institute of Technology, Lavali. संस्था अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देते। Professor Vijay, working as a head of civil engineering department in Jayawant College of Engineering and Polytechnic in Hyderabad. I have 25 years of total experience, teaching experience, out of which I have 3 years of industrial experience also. In our Jayawant College of Engineering and Polytechnic, we have different laboratories for the overall development of the students and as well as the practical work experience with the students, such as we can say our surveying laboratory where the students can make the career in survey, because there is a can have a total station, digital total station, and digital ferrolite, digital panimeter, all we have here in our laboratory. Similarly, hydraulics is also one of the laboratory in civil engineering where the students can make a career as a, you can say the dogs and rubbers as well as the dams and hydraulics. Similarly, environment or you can say the public health sector. Then we have a geotechnical engineering laboratory also. आता मराठीमध्ये सांगायचं तर माती परीक्षण जरी करायचं झालं तरी सिव्हिल इंजिनियर थोडंसं माहिती त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे, कारण त्या जागेवर एखादं कुठलंही कन्स्ट्रक्शन आपण करायला जातो
त्यावेळेला ते जे कन्स्ट्रक्शन आपण बांधकाम करणार आहे ते कोणत्या फाउंडेशनवरती, कोणत्या सॉईलवरती, कोणत्या रॉकवरती आपण करणार आहे ते टेस्ट केल्याशिवाय आपण स्ट्रक्चर डेव्हलप करू शकत नाही. तसंच कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी सुद्धा आमच्याकडे आहे आणि नंतर मटेरियल टेस्टिंग आहे. मटेरियल टेस्टिंगमध्ये मग आपण ॲज अ कन्सल्टन्सी म्हणून थोडंसं स्टील टेस्टिंग, ग्लू टेस्टिंग, कॉन्क्रीट टेस्टिंग, ॲग्रिगेट टेस्टिंग, लाकडाच्या टेस्ट वगैरे थोडंफार आपल्याकडे केल्या जातात. आमच्याकडे जेवण शुगर टेस्टिंग आमच्याकडे होत असतात. अशा रीतीनं ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी विद्यार्थ्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंग लॅब्स सुसज्ज आहेत. यामुळं मला वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणं हे सर्वांनाच शक्य आहे म्हणा किंवा बेसिक नॉलेज म्हणून घेणं गरजेचं आहे. जसे की अन्न, वस्त्र, निवारा या ज्या माणसाच्या 3 गोष्टी आहेत तसंच राहण्यासाठी आपल्याला घर असणं गरजेचं आहे आणि घर बांधकाम करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण का आपण आयुष्यातली पूर्ण कमाई, मोठी कमाई आपण घराच्या बांधकामासाठी वापरतो आणि त्यावेळेला हे जे पैसे आहेत, जे अमाऊंट आहे ती योग्य मार्गानं, योग्य ठिकाणी वापरली जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेसिक नॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ नीड ऑफ एव्हरी पर्सन. आय थिंक सो. थँक यू. Hello everyone, I am Professor Ashish Patil, Head in Computer Engineering Department at Jaival College of Engineering and Polytechnic, Kille Machinagarh. I am M.Tech Computer and also pursuing my PhD in the domain of data science. And our Computer Engineering Department is established in 2009 with the intake capacity of 60. And there are total 8 laboratories in our department, having with the huge computing facility in the department. Also, there is a proactive, highly qualified, techno-efficient faculty members in our department. And with the vision of developing our computer professionals as a software technocrats with ethical values, that is our vision. And our motto is the whole world is at our click to build our digital self. We are imparting ICT-based skills and quality and outcome-based education in the department. So also we tie up with the various software industries, MNCs, for the project-based learning and internships for the students. Also there is a proactive training and placement cells. Through that we are providing the multiple campus recruitment opportunities for the students in the department. Last year there is an average package of 3.6 lakh per annum for the students. So I appeal to all students, welcome you all and connect to the JCP to make your bright future. Thank you very much. Hello dear students, I am Professor Deshmukh Vijay, working as head of electrical engineering department. I have total 15 years of teaching experience. Our electrical engineering department established in 2009 in Jaival College of Engineering and Polytechnic, Kille Machinagarh. After completion of 4-year degree course in electrical engineering, students have good opportunity in government sector, also private sector. Government sector such as MSCDCL, MSCTCL and Mahajanko. In private sector also students have good opportunities such as Reliance, Tata and much more. Nowadays we can say human being is only related with the electricity. Without electricity there is no scope for the human being. Finally, I look a bright future of all students in electrical engineering branch. Myself, Arvi Petkar, working as head of Mechanical Engineering Department, welcomes you in the JCEP campus. Mechanical Engineering Department offers a solid foundation in mechanical engineering fundamentals as well as the opportunities for students to concentrate their studies in several specific areas of engineering. Because of their comprehensive training and education, mechanical engineers are often called upon assume management positions. Mechanical engineering work in many different industries and businesses as a product developer, researchers, prototype designers, automotive engineers, aerospace engineers. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या दुर्गांपैकी एक किल्ले मच्छिंद्रगड. सांगलीच्या वाळवा तालुक्यात येडे मच्छिंद्र गावानजीकच्या डोंगरावर हा किल्ला स्थित आहे. व्यापार उदिमाच्या दृष्टीने सांगली सुभा खूप महत्वाचा. कृष्णा वारणासारख्या नद्यांच्या खोऱ्यात वसलेली सांगली महत्वाची होती. स्वराज्य स्थापनेनंतर त्याला बळकट करण्यासाठी महाराजांनी एक नवी दुर्ग शृंखला उभारली. मच्छिंद्रगड त्यापैकीच एक आहे. नाथ संप्रदायातील पहिले नाथ आणि महान हठयोगी मत्स्येंद्रनाथ यांनी या डोंगरावर साधना केली. त्यांच्या पवित्र वास्तव्याने प्रभावित हा डोंगर त्यांच्या नावानेच ओळखला जातो. मच्छिंद्रगडाने अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिलेली आहेत. त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि सांगलीचा भूगोल समजून घ्यायचा
तर एकदा हा किल्ला जरूर पाहावा. तीन विशेषता आहेत. एक आहे तिथलं तुळशी वृंदावन, दुसरं आहे तिथली नरसिंहाची मूर्ती आणि तिसरं आहे तिथलं भुयारातलं मंदिर. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जिथं शिक्षणाबरोबरच दिली जाते नोकरीची 100% हमी. भव्य, सुसज्ज आणि निसर्गरम्य कॅम्पस, जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी प्राध्यापक अशी वैशिष्ट्ये असलेल्या जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक मध्ये थेअरी सोबतच दिला जातो प्रॅक्टिकल ज्ञानावर अधिक भर. याशिवाय इंडस्ट्री एक्सपोजर, प्रोजेक्ट बेस्ड प्रशिक्षण यासह विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणाऱ्या विविधांगी उपक्रमांचे सातत्यानं आयोजन. विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीयुक्त वसतिगृहे, भव्य ग्रंथालय दालन, वायफाय सुविधा, कॅन्टीनची सोय आणि सुरक्षित कॅम्पस अशा वैशिष्ट्यामुळे इथले शैक्षणिक जीवन बनते अधिक सुलभ आणि अधिक आनंददायी. याशिवाय कॉलेजच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलमुळे विद्यार्थ्यांना मिळते शिक्षणाबरोबरच करिअरची सुवर्ण संधी. सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि AI आणि डाटा सायन्स इंजिनिअरिंग डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रगण्य इन्स्टिट्यूट आणि तुमचं उज्ज्वल भवितव्य घडवा. जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जयवंत नगर, किल्ले मच्छिंद्रगड, कृष्णा कारखान्याजवळ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.